नमस्कार मित्रांनो, मी सौरभ तुमच्या डिबेटमध्ये स्वागत करतो. आज आपण बघणार आहे सर्कल्स या चॅप्टरचा नेक्स्ट पार्ट. मागच्या पार्टमध्ये आपण टँजंट अँड सेकंड काय बघितलं होतं. आजच्या पार्टमध्ये आपण काय काय बघणार होतो, टँजंट थेरम अँड कन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. सो लेट स्टार्ट विथ दी टँजंट थेरम. सो थेरम काय म्हणतो सगळ्यात पहिले आपण ते बघून घेऊ. थेरम असं म्हणतो, अ टँजंट एट एनी पॉईंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस एट अ पॉईंट ऑफ द कॉन्टॅक्ट. ह्याचाच अर्थ काल जसं आपण बघितलं होतं, टँजंट बघितलं होतं. टँजंटचा अर्थ, तो टँजंट काल जो बघितला होता तोच टँजंट त्या सर्कलला एका पॉईंटवरती इंटरसेक्ट करत होता. आता हा थिअरम काय म्हणतो, तो टँजंट त्या सर्कलला ज्या पॉईंटवरती इंटरसेक्ट करतो तो पॉईंट त्या रेडियसला परपेंडिक्युलर आहे. तो पॉईंट त्या रेडियसला परपेंडिक्युलर आहे असा हा थिअरम म्हणतो. दिस थिअरम स्टेट्स दॅट द टँजंट विच इज इंटरसेक्टिंग एनी सर्कल ॲट एनी ऑफ द पॉईंट, that point is perpendicular to the radius of circle. But we need to prove this statement. We need to prove this statement and we will use indirect proof. There is no direct proof for this statement, so we will use the indirect proof. म्हणजे आपण indirect proof करणार आहे, indirect प्रूफची मेथड वापरणार आहे, कारण की या थेरमला किंवा या स्टेटमेंटला कुठली डायरेक्ट प्रूफ अशी नाही आहे. ओके, सो हा डायग्राम बघा. Consider this diagram where you can see a circle with center O, okay, and a and a tangent L is intersecting the circle at point A. Okay, कळलं तुम्हाला हा डायग्राम. ओके, आता गिवन काय दिले, लाईन L is a tangent to the circle with center O at the point of the contact A. सांगितलं जसं लाईन L टँजंट आहे, सर्कल आहे, पॉईंट O त्याचा सेंटर आहे, A पॉईंटला हा लाईन त्या सर्कलला इंटरसेक्ट केलेला आहे. पुढं टू प्रूफ काय प्रूफ करायचं आहे, लाईन एल इज परपेंडिक्युलर टू ओ ए, म्हणजे एल इज परपेंडिक्युलर टू ओ ए म्हणजे यांच्यामध्ये 90 डिग्री आहे, हे प्रूफ करायचं आहे. कळलं तुम्हाला. ओके, कसं करणार आहे, एज्युम दॅट लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू सेगमेंट ओ ए. आता हा डायग्राम तुम्ही नीट बघा, हा डायग्राम बघितलाय, आता हा डायग्राम नीट बघा. ठीक आहे, काय म्हणतोय, एज्युम दॅट द लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू सेगमेंट ओ ए. आता तुम्हाला एज्युम करायचं आहे, ॲज दिस इज दी इनडायरेक्ट प्रूफ वी हॅव टू डू एन अझम्पशन. हा इनडायरेक्ट प्रूफ असल्यामुळे आपल्याला अझम्पशन करायला लागणार आहे. अझम्पशन काय केलं आपण, कन्सिडर एल हा ओ एला परपेंडिक्युलर नाही आहे. ओके, सपोज सेगमेंट ओ बी इज ड्रॉन परपेंडिक्युलर टू लाईन एल. ठीक आहे, ए हा परपेंडिक्युलर नाही आहे, बट आपण एक खरा परपेंडिक्युलर लाईन काढलाय जो की ओ बी आहे. ठीक आहे, हा पॉईंट ए बघा तुम्ही. ठीक आहे, पण आपण काय केलं, एक ॲक्च्युअली जो परपेंडिक्युलर लाईन आहे ओ बी काढलेला आहे. ठीक आहे, आपण ॲज्युम केलं की ए हा परपेंडिक्युलर लाईन नाही आहे. मग आपण ॲज्युम म्हणजे आपण काढला असं आहे की ओ बी इज अ परपेंडिक्युलर टू लाईन एल. बरोबर, काढला. पुढं काय म्हणताय, ऑफकोर्स बी इज नॉट सेम एज ए. नाउ टेक द पॉईंट्स इन द लाईन एल सच दॅट सी बी ए अँड आर दी इन अ स्ट्रेट लाईन. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, बी हा एच्या म्हणजे बी आणि ए हा सेम नसणार आहे. बरोबर, कारण की बी आपण परपेंडिक्युलर घेतलंय आणि ॲज्युमच असं केलंय ना की ए हा परपेंडिक्युलर नाही आहे. we have assumed that A is not an perpendicular and we have drawn the actual perpendicular line that is OB to the line L. Now consider the point C such that A, B, C are in a straight line. Such that A, B, C are in a straight line. इथपर्यंत कळालं. ओके, पुढं बघा आता, BA is equals to BC ही कंडिशन आली पाहिजे. BA इज इक्वल्स टू बी सी म्हणजे हे दोन्ही इक्वल आहेत असं पॉईंट सी घ्यायचं आपल्याला. घेतलं तुम्ही, आणि ए बी सी तिन्ही स्ट्रेट लाईनमध्ये आहेत. पुढं नाव इन ट्रायंगल ओ बी सी अँड इन ट्रायंगल ओ बी ए. नीट लक्ष द्या, कुठले ट्रायंगल आहेत, ओ बी सी अँड ओ बी ए हे दोन ट्रायंगल आहेत. ठीक आहे, ओ बी सी अँड ओ बी ए आर दीज टू ट्रायंगल अंडर द कन्सिडरेशन. पुढं सेगमेंट बी सी इज कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट बी ए म्हणजे बी सी इज इक्वल्स टू बी ए. कसं काय, बाय कन्स्ट्रक्शन आपण आत्ताच काढलंय ना, कन्स्ट्रक्शनने काय केलं, तर बी ए इज इक्वल्स टू बी सी. अँगल ओ बी सी इज कॉन्ग्रुअंट टू अँगल ओ बी ए म्हणजे कुठला, ओ बी सी इज इक्वल्स टू ओ बी ए परपेंडिक्युलर आहे, ईच 90 आहे. ठीक आहे, म्हणून हे दोन अँगल काय असणार आहेत, इक्वल. इथं लिहिलं मी ईच राईट अँगल. पुढं सेगमेंट ओ बी इज कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट ओ बी. सेगमेंट ओ बी इज कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट ओ बी. त्या दोन्ही ट्रायंगलमध्ये ओ बी इज दी कॉमन साइड. ओ बी इज दी कॉमन साइड इन बोथ ऑफ दिस ट्रायंगल. ओ बी इज
कन्सिडर ॲज दी कॉमन साईडच असणार आहे ना. ठीक आहे, मग या 3 स्टेटमेंटनी फ्रॉम दीज 3 स्टेटमेंट वी कॅन कन्क्लूड दॅट ट्रायंगल OBC इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल OBA. ह्या 3 स्टेटमेंट्सनी फ्रॉम दीज 3 स्टेटमेंट्स वी कॅन कन्क्लूड दॅट these two triangles are congruent. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. कॉन्ग्रुएंट असल्यामुळे आपण काय केलं आता, OC इज इक्वल्स टू OA. काय रिझन लिहिणार आहे आपण, कॉन्ग्रुएंट पार्ट्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. CPCT काय येणार आहे, CPCT. का बरं, हे 2 कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आहेत, मग हे कॉन्ग्रुएंट पार्ट्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल झाले. ठीक आहे, पुढं आता आपल्याला काय आलंय, OC इज इक्वल्स टू OA आलाय. काय आलाय, OC इज इक्वल्स टू OA. काय आलाय, OC इज इक्वल्स टू OA. पुढं काय दिलंय, बट सेगमेंट OA इज द रेडियस, सो OC विल ऑल्सो बी द रेडियस. म्हणजे OA काय तुमचं ऍक्च्युअल मध्ये रेडियस आहे, OA रेडियस आहे, मग OA इज इक्वल्स टू OC, देन OC इज ऑल्सो रेडियस. इफ OA इज रेडियस देन OC इज ऑल्सो रेडियस, बरोबर. अँड C लाइज ऑन दी सर्कल, म्हणजे OA रेडियस आहे, OC पण रेडियस आहे, म्हणजे C पण सर्कल वरतीच लाय करणार आहे, जसं इथं पॉइंट A करतोय. ठीक आहे, आणि द लाईन इज इंटरसेक्टिंग बोथ ऑफ द पॉइंट्स A अँड C. म्हणजे A जर सर्कलवर लाय करतोय तर C पण सर्कलवर लाय करणार आहे, आणि हा जो पॉइंट L आहे हा C आणि A दोघांना इंटरसेक्ट करतोय. बट थांबा, कालचा पार्ट लक्षात आणा. कालच्या पार्टमध्ये काय सांगितलं होतं, सर्कलला एक लाईन फक्त एका पॉइंटवरतीच इंटरसेक्ट करते, म्हणजे जी काय आपण टँजंट अशी म्हणतोय. ठीक आहे, सर्कलला जी टँजंट आहे ती फक्त एका पॉइंटवरती इंटरसेक्ट करते. बट इथं काय येते तुम्हाला, दिस लाईन इज इंटरसेक्टिंग द सर्कल ॲट 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स, दॅट इज पॉइंट A अँड पॉइंट C. सो आवर अझम्पशन इज रॉंग हिअर. म्हणजे आपला जो अझम्पशन आहे तो चुकीचा ठरला, कारण की आपल्या अझम्पशननुसार काय येते आपल्याला, A आणि C 2 वेगवेगळे पॉइंट आहेत, जे दोन वेगवेगळे पॉइंट आहेत सर्कल वरती जे L ला इंटरसेक्ट करतात, जे की बरोबर नाही आहे. ठीक आहे, जे की बरोबर नाही आहे. सो आपला अझम्पशन चुकला, आणि करेक्ट आन्सर काय असणार तुमचा, लाईन L शुड बी परपेंडिक्युलर टू OA. लाईन L शुड बी परपेंडिक्युलर टू OA. कळाला तुम्हाला थेरम. ठीक आहे, हा थेरम तुम्हाला लिहून घ्यायचा असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता, बुकमध्ये पण अवेलेबल आहे. नाहीतर आपण जाऊया पुढच्या थेरमकडे, दॅट इज कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. ओके, सो नाव विल सी कन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. आता आपण टँजंट थेरमचा कन्व्हर्स बघणार आहे. व्हॉट डू मीन बाय कन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. टँजंट थेरम जे काय आता सांगितलं त्याचं एक्झॅक्टली उलटा बघणार. सो चला बघूया काय म्हणतो थेरम आणि कसं आपण त्याला प्रूफ करू शकतो. सगळ्यात पहिले थेरम म्हणतो, अ लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस ॲट इट्स पॉइंट ऑन द सर्कल इज अ टँजंट टू द सर्कल. म्हणजे हा उलटा थेरम, म्हणजे कॉन्व्हर्स थेरम काय म्हणतो, हा जो सर्कल आहे, ठीक आहे, ह्याला ही लाईन इंटरसेक्ट करते, आणि ही जी परपेंडिक्युलर आहे ही लाईन टँजंट आहे अशी आपल्याला प्रूफ करायचे. काय प्रूफ करायचं आहे, ही लाईन टँजंट आहे अशी प्रूफ करायचं आहे. ठीक आहे, सो कसं करणार आहे, कन्सिडर गिवन काय दिलं आपल्याला, M इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड सेगमेंट M इज द रेडियस. म्हणजे हा सर्कल आहे, M इज द सेंटर ऑफ दिस सर्कल अँड MN इज द रेडियस. MN हा तुमचा रेडियस आहे, बरोबर. इथपर्यंत कळालं. टू प्रूफ काय करायचं, L इज द टँजंट टू दिस सर्कल. म्हणजे हा लाईन L, ही लाईन L, प्रूफ काय करायचं तुम्हाला, ही लाईन L इज टँजंट टू दिस सर्कल. ही लाईन L इज टँजंट टू दिस सर्कल. कसं करणार आहे प्रूफ बघूयात. टेक एनी पॉइंट P अदर दॅन N ऑन दी लाईन L. म्हणजे या लाईन L वरती N ला सोडून कुठलाही एक पॉइंट घ्या ज्याला आपण P कन्सिडर करू. वी हॅव टू कन्सिडर अ पॉइंट विच इज different from the point N on the line L. We have to consider another point which is point P on the line L. केला consider. पुढं draw segment MP draw केला. ठीक आहे, M आणि P ला joint केला. Now we have a triangle MNP. Okay, where segment MP is the hypotenuse. सेगमेंट MP हा तुमचा हायपोटेन्यूस असणार आहे. ठीक आहे, सेगमेंट MP इज द हायपोटेन्यूस. ओके, देअरफॉर सेगमेंट MP इज ग्रेटर दॅन MN. म्हणजे हायपोटेन्यूस आहे, हायपोटेन्यूस हा कधी पण ॲडजस्टंट साईडपेक्षा मोठाच असणार आहे तुमचा. बेसिक आहे कुठल्याही ट्रायंगलमध्ये, राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेन्यूस हा ॲडजस्टंट साईडपेक्षा मोठा असतो. सो ह्या ट्रायंगलमध्ये सुद्धा हायपोटेन्यूस MP इज ग्रेटर दॅन MN. इथपर्यंत कळालं. पुढे बघू काय म्हणतोय. As segment MN is a radius, point P can't be on the circle. As MN is the radius of the circle, point P
can't be on the circle. Therefore no other point except point N of the line is on the circle. म्हणजेच काय म्हणतोय, जसं की mn हा रेडियस आहे, mn हा रेडियस आहे, ठीक आहे. पॉइंट P कांट बी ऑन सर्कल. mn रेडियस असल्यामुळं P हा सर्कलवर तर पॉसिबल नाही आहे, ठीक आहे. P हा पॉइंट हा सर्कलवरती पॉसिबल नाही आहे. That is not possible that this point P can on be the circle. Why? Because already mn is the radius. Because already mn is the radius. mn हा already radius असल्यामुळं P तर असू शकत नाही सर्कलवरती. पुढं काय म्हणतोय, लाईन L intersects, therefore the line L intersects the circle it in the only one point, that is N. म्हणजे तो काय म्हणतोय, पॉइंट P हा सर्कलवर असू शकत नाही, आताच बघितलं. तर जर तो सर्कलवर नसेल मग ही लाईन फक्त एकच पॉइंटला इंटरसेक्ट करते. जर P हा सर्कलवर नसेल तर ही लाईन L फक्त एकच पॉइंटला इंटरसेक्ट करते. कुठल्या पॉइंटला, N ला. आणि कालच्या पार्टमध्ये ज्याच्यात मी तुम्हाला टँजंट सांगितलं होतं, त्याच्यात मी काय डिफाईन केलं होतं टँजंटला, अशी लाईन सेगमेंट जी सर्कलला किंवा अशी लाईन जी सर्कलला फक्त एका पॉईंटवरती इंटरसेक्ट करते. मग इथं पण आपल्याला तशीच कंडिशन आली आहे, ही लाईन L आहे जी या सर्कलला फक्त एका पॉईंटवर इंटरसेक्ट करते. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला काय कळत आहे, ही जी लाईन, from this what we conclude that this line L which intersects the circle at only point N is a tangent. काय conclude केलं, this line L which intersects this circle at only point N is a tangent, because tangent intersects to a circle at only single point or only at one point. कळालं तुम्हाला, थेरम कळाला तुम्हाला कसा होता, ठीक आहे. लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या, बुकमध्ये पण दिलं असेल तुम्हाला. आणि ह्या थेरमसोबत आज आपण या पार्टमध्ये थांबूयात. ह्या पार्टमध्ये का थांबतो आता आपण, नेक्स्ट पार्टमध्ये अजून एक थेरम आहे आणि काही न्यूमेरिकल्स चालू करणार आहे आपण. सो जर तुम्हाला हा पार्ट आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.